नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, नवीन वर्षाची सुरुवात ही महागाईने झाली आहे। मुंबईसह महाराष्ट्रातील सर्वसामान्यांना भाडेवाढीचा झटका लागलाय। एसटी प्रवाशांच्या खिशाला कात्री लागली आहे। एसटी महामंडळाचा 15% भाडेवाढीचा प्रस्ताव हा देण्यात आला होता आणि यावरती राज्य सरकारने शिक्कामोर्तब केले। शनिवारी 25 जानेवारी मध्यरात्रीपासून एसटीची भाडेवाढ ही लागू होणार आहे। गेली 3 वर्ष निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती भाडेवाढ करण्यात आली नव्हती, त्यामुळे दरवर्षी 5% प्रमाणे 3 वर्षांची 15% भाडेवाढ ही एसटीने केली आहे। भाडेवाढ झाल्यामुळे राज्यातील जनतेसाठी एसटीचा प्रवास हा 60 ते 80 रुपयांनी महागणार आहे। एसटी पाठोपाठच रिक्षा आणि टॅक्सीची भाडेवाढ देखील करण्यात आल्यामुळे मुंबईकरांचा प्रवास महागणार आहे। नवीन वर्षामध्ये ऑटो रिक्षा, टॅक्सीच्या भाडेवाढीमुळे मुंबईकरांच्या खिशाला कात्री लागली। टॅक्सीचा दर हा 4 रुपये प्रति किलोमीटरने तर रिक्षाचा दर 3 रुपये प्रति किलोमीटरने वाढणार आहे। त्याचप्रमाणे टॅक्सीचा दर हा 28 वरून 32 रुपये केला जाणार आहे, तर रिक्षाचा दर हा 23 वरून 26 रुपये केला जाणार आहे। रिक्षा संघटनेनं वाढत्या सीएनजी भावामुळे आणि रिक्षाच्या दुरुस्तीचा खर्च वाढल्यानं चालकांना भाडं परवडत नसल्यानं त्यांनी भाडेवाढीची मागणी केली होती। त्यामुळे ही भाडेवाढ करण्यात आली आहे, असं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलंय। दरम्यान यापूर्वी 2022 मध्ये भाडेवाढ झाली होती, तेव्हा 2 रुपयांनी भाडेवाढ झाली होती। रिक्षा पहिला मीटर हा 21 रुपये होता, तर तो 23 रुपये झाला होता आणि टॅक्सीचा दर हा 25 रुपये होता, तर तो 28 रुपये झाला होता। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता एसटी, टॅक्सी आणि रिक्षा सगळ्यांची भाडी आता वाढलेली आहेत। तर मग आता सर्वसामान्यांच्या खिशाला ही कात्री लागलेली आहे। यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।